कधीकधी आपण ज्या गोष्टीच्या मागे वर्षानुवर्ष धावतो ती गोष्ट मिळाल्यावर जो आनंद आपल्याला प्राप्त होतो ना, तो आनंद आपल्याला कुठल्याही जगातल्या आनंदापेक्षा फार छान असतो. आज मी ज्या ठिकाणी जाणार आहे किंवा चालले आहे तिथे फक्त मला जरी तो कागद मिळणार असला तरी तो माझ्या 7 वर्षाच्या प्रयत्नांना मी भेटायला चालली आहे असं मला वाटणार आहे. आज मला एक गोष्ट कळली की स्वप्न पूर्ण होतं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द असावी लागते, स्वतःवर विश्वास ठेवावा लागतं, जे की खूप मोठं असतं. आणि शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशाची वाट पाहत होती किंवा माझं कुठलं स्वप्न पूर्ण झालं आज. मी बघा सकाळी उठते, घरातले तेच काम करते, सगळं नेहमीसारखंच आहे, पण मनात एक वेगळी शांतता होती, मनात एक छान अशी उत्तम खुशी होती, मनात वेगळं काहीतरी चाललेलं होतं. कारण अशाच स्वप्नांना आपण पूर्ण करण्यासाठी दररोज धावपळ करत असतो, ओरडतो, धावतो मुलांकडे की माझं का होत नाही आहे. पण आज वेगळंच मनाला शांतता फील होत होती की नाही, आज काहीतरी प्राप्त झालेलं आहे आपल्याला. आणि जर आपण जर मनावर संयम ठेवला, थोडा स्वतःवर विश्वास ठेवला, तर मला आज कळतं आहे की थोडंसं करून देखील आपले स्वप्न पूर्ण होऊ शकतात. म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही जरी TET, CTET, सेट किंवा MPSC कुठलीही एक्झाम देत असाल, पण लक्षात ठेवा किती अभ्यास करता हे बघून नाही तर आपल्या आयुष्यात आपण किती यश मिळवलं आहे, आपण कुठे पाऊल समोर टाकलं आहे का, आपण TETमधून काय शिकलो आहे, आपण CTET अभ्यास करताना काही शिकलो का. जरी यशही प्राप्त होत नाही आहे पण आपण त्यातून काही शिकतो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मी अनेक वेळा थांबले, मला वाटायचं इतकी वर्ष झाली, आता राहू दे, बस आता नको, आता मला नको वैशू, नको, आता माझ्याशानं होऊच शकणार नाही. पण एक दिवस मला कळलं की हारायचं नसते, बाकीचं जग जिंकतंय गं. आपण त्यांच्यासोबत स्वतःला कम्पेअर करत असतो. पण स्वतःसोबत करा की मी अगोदर कुठे होते, मला काहीच येत नव्हते, आता मी कुठे कुठे चाललेली आहे. मी आता थांबलेली नाही आहे, मी चालत आहे. माझा प्रवास जरी मी कारमध्ये बसलेली नाही तरी मी सायकलनं चालत आहे, मी बैलगाडीत चालत आहे, पण मी चालत आहे. माझ्या मनाला या गोष्टीचं समाधान आहे की मी कधीच थांबली नाही, मी हार मानली नाही. आणि मग जेव्हा ते समाधान आपल्याला अशा रूपात प्राप्त म्हणजे मिळतं ना, ते फार खूप छान असतं. तर बघा, आज खरं सांगू का, माझा पेपर नाही आहे आणि मलाही असं काही डिग्री किंवा मग असं नोकरीचं सर्टिफिकेट नाही, पण मी जो अभ्यास केला होता, मी जी कामं करता करता माझे जे वेळ आहे तो सार्थक लावला होता. जेव्हा झोपायचं होतं तेव्हा पुस्तक उघडलं होतं. लोक म्हणत होते आता काय करणार, पण मनात म्हटलं होतं की थांबा, अजून वेळ संपलेली नाही, माझी वेळ येणार आहे. आणि खरंच तुम्हाला सांगते, शेवटी मिळालं ज्याची वाट पाहत होती ती. आज नक्की गोष्ट कळली की वेळ उशीर करू शकतो पण मेहनत कधीच वाया जात नाही. हा शेवट नाही तर हीच माझ्या पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे. तुमच्यापैकी किती जणी प्रयत्न करतायत, त्यांना यश मिळत नाही आहे, पण हार मानू नका, कारण हीच तुम्हाला हार समोर तुमच्या जिंकण्याच्या स्वरूपात तुम्हाला बघायला मिळणार आहे. आपल्याला वाटतो की मला उशीर झालेला आहे, मला का मिळत नाही आहे यश, माझं का 1-1, 2-2 मार्कांनी जातं आहे, पण तसं काहीही नसतं. आपल्याला कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टीची नोंद होत असते. आणि हे सगळं बोलताना आत्ताही माझे डोळे भरून येत आहे. खरंच तुम्हाला सांगते, 7 वर्षाची वाट सोपं नसतं, खूप स्ट्रगल असतं या गोष्टीमध्ये. आणि खरंच सांगते, मी CTET पास झाले होते पण TET पास करण्याची जिद्द मनात होती. TET पास होऊ शकत नव्हते कारण जसं पाहिजे तसा अभ्यास होत नव्हता. पण मी ठरवलं होतं मी थांबणार नाही. तर आज माझा दिवस आहे, उद्या तुमचा असणार आहे आणि मला माहीत आहे मी करू शकते, तुम्ही नक्कीच करू शकणार आहे. स्वप्न पूर्ण होतात, फक्त वेळ द्यावा लागतो, सातत्य द्यावं लागतं. कुठल्याही स्वप्नासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर एकच सांगेल, जरी आज रिझल्ट दिसत नसला तरी थांबू नका. कारण तुम्ही अभ्यास करताय म्हणजे तुमची नोंद होते, उशीर होत आहे, पण तरी तुम्हाला काही ना काही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मिळणार आहेच. म्हणून कसा वाटला माझा प्रवास, आणि हा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करायलाच हवा, कारण माझ्यात तुम्ही गोड मैत्रिणी आहात आणि हा संघर्ष माझा तुम्ही जवळून बघितलेला आहे. मी कुठलाही अभ्यास करते आणि हे तर तुमच्यासोबत शेअर करायला आवडेलच मला. तर थँक्यू व्हेरी मच. अशीच सोबत राहू द्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, पुढील मोटिवेशनसोबत, पुढील प्रवासासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.